बीडजवळच्या पाली येथील परिसरात असलेल्या कॅनरा बँकेवरती दरोडा पडलाय। बँकेच्या मागच्या भिंतीला छेद करून किंवा छिद्र पाडून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केलाय। यावेळी कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून त्यातले 8.5 लाख रुपये दरोडेखोरांनी लंपास केले। सकाळी बँक उघडल्यानंतर हा सगळा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला। आधीच 15 लाखांचा दरोडा पडल्याची घटना ताजी असताना आता थेट बँकेत दरोडा पडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। या घटनेचा पोलीस अधिक तपास करतात। बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावामध्ये लग्न घरामध्ये सशस्त्र दरोडा पडला। या दरम्यान चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 11 लाखांचा ऐवज लंपास केला। बबन मांजरे यांच्या मुलाचं लग्न होतं आणि यासाठी ते नाशिकला कुटुंबासह वधू पक्षाकडे जाणार होते। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास 5 जणांच्या टोळक्यानं घरावर सशस्त्र दरोडा टाकला। दरोडेखोरांनी घराच्या छतावरून घरात प्रवेश केला। पुरुष झोपलेल्या घराच्या रूमला चोरट्यांनी बाहेरून कड्या लावून घेतल्या। त्यानंतर महिलांच्या रूममध्ये प्रवेश केला आणि गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली। याचवेळी घरातले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाखांचा ऐवज लंपास केला। बिल्डिंगच्या पाठीमागून त्यांनी एक ह्याच्या लाकडावर उभा राहून आतमध्ये आला। आतमध्ये येऊन त्यांनी आमचे पूर्ण अगोदर 3-4 दरवाजे लॉक केले। लॉक करून आमची पत्नी व आमच्या साडूची मुलगी ते झोपलेले होते, त्यांना त्यांनी चाकूचा धाक दाखवून पूर्ण आमच्या घरातले 14 ते 15 लाख रुपये लुटून नेले। आम्हाला त्यांनी बाहेरून काड्या लावून घेतलेल्या होत्या। पूर्ण पहाटे 2 ते 3 वाजे दरम्यान दरोड्याची घटना घडलेली आहे। आमच्या हद्दीतील इसम आहेत बबन मांजरे, हे त्यांच्या घरी ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जवळपास 11 लाखाचे दागिने आणि मुद्देमाल रोख रक्कम अशी एकूण 11 लाखापर्यंतची चोरी झालेली आहे आणि त्या दृष्टीने आमचा आणि स्थानिक गुन्हे शाखेचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे।